येणारा जे 21 जानेवारी 2026ला जे भारत न्यूझीलंडचा सामना आहे, त्यामध्ये जे गर्दी होऊ शकतात त्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केलेलं आहे. त्या नियोजन अंतर्गत आम्ही तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो की अ, जे लोक नागपूर शहरावरून येणार आहे जामठासाठी, त्यांना जे NCI कटिंग आहे, ते NCI कटिंगवरून त्यांना आम्ही सायनेजेस लावणार आहे. NCI कटिंगवरून ते राईट टर्न घेऊ शकतात आणि राईट टर्न गेल्यानंतर जे एक माऊली नगरी येतात, ते माऊली नगरीवरून लेफ्ट टर्न घेऊन त्यांच्यासाठी पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे. D1 to D5 आणि A आणि B ते पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे. हे मॅप पण आम्ही जारी करतो. त्या पार्किंग स्पेसेसला ते त्यांचे व्हेकल पार्क करू शकतात आणि तिथून वॉकिंग डिस्टन्स आहे स्टेडियममध्ये ते येऊ शकतात. जर त्यांनी राईट टर्न घेतला नाही NCI कटिंगवरून आणि ते समोर आले तर जामठा टी पॉईंट आम्ही बंद केलेला आहे पूर्णपणे, कारण ते फक्त ते एक मोठा कंजेशनचा पॉईंट आहे आणि ते फक्त प्लेयरसाठी आम्ही अलाव केलेलं आहे, कोणासाठी आम्ही अलाव केलेलं नाही आहे. तर जर ते जामठा टी पॉईंटवर आले तर त्यांना आम्ही समोर पाठवणार आहे आणि बेलास कटिंगचे जवळपास एक अल्ट्राटेकचे समोर एक पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे, तिथे ते पार्क करू शकतात. तिथे दिस फीडर बस सेवा उपलब्ध केलेली आहे. आणि जे लोक वर्धा आणि बुट्टीबोरी तिथून जे येणार आहे त्याच्यासाठी एक F म्हणून ब्रह्मकुमारीची पार्किंग उपलब्ध केली आहे, तिथून पण फीडर बस सेवा उपलब्ध आहे. जे स्कूलचे मुलं मुली येणार आहे त्यांच्यासाठी माऊली कटिंगचे समोर NCI वरून ते यू टर्न घेतात आणि यू टर्न घेण्यानंतर त्यांच्यासाठी गेट नंबर 13च्या जवळपास एक स्कूल बसची पार्किंग केलेली आहे, जिथून ते स्कूल बसची पार्किंगमध्ये पार्क करून ते येऊ शकतात. आणि जे VCAचे मेंबर्स आहेत ते पण या रूट घेऊन गेट नंबर 13मध्ये एंटर करू शकतात. हे मोठं आम्ही पार्किंगचं जे अरेंजमेंट केलेलं आहे. आमचे जवळपास ट्रॅफिकचे 600 अधिकारी आणि कर्मचारी तिथे उपलब्ध राहणार आहे. जे लोकांना आम्ही रूटवर पार्किंग करण्यासाठी आम्ही अलाव करणार नाही. आम्ही टोईंगची त्याच्यावर कारवाई करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. आणि सगळ्या लोकांना आम्ही आवाहन पण करतो की हे जे पार्किंग दिलेली आहे तुम्ही तिथे पार्क करा, रोडवर तुम्ही पार्किंग करू नका, कारण तुमचा पण वाहन सेफ राहणार नाही आणि जे कंजेशनचा प्रॉब्लेम पण होणार आहे. याच्यासाठी एक और सूचना आहे की त्या दिवशी जे सेंट विन्सेंट पॉलिटी कॉलेज आहे जामठाचे टी पॉईंटवर, तिथे JEEच्या परीक्षा पण चालू आहे, जे संध्याकाळी 3 ते 5मध्ये ते चालू आहे. ते मुलाला पण आम्ही सांगतो की त्या दिवशी काही कंजेशन होऊ शकतात, तर त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी मार्जिन घेऊन, बफर घेऊन तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. 1 तासाचं तुम्ही बफर घ्या. दुसरा, संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत काहीतरी वाहन तिथे राहणार आहे, म्हणजे जे ट्रॅव्हल टाईम आहे तुमच्या ते इन्क्रीज होऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅन करा. जर तुम्ही मॅचसाठी येणार नाही आणि तुम्हाला त्या एरियामध्ये काही काम नाही आहे तर तुम्ही त्या रूटला जर अवॉइड करू शकता, तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर रात्रीला 10 ते 11:30 वाजेपर्यंत तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. आणि जे स्टुडंट्स आहे जे JEEची एक्झामसाठी येत आहे, तुम्ही काहीतरी 1 तासाचं मार्जिन घेऊन तुम्ही या. त्यासोबतच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की नागपूर मेट्रोची तुम्ही सर्विस वापरा, कारण जर तुम्ही नागपूर मेट्रो सर्विस तुम्ही यूज केली, नागपूर मेट्रो स्टेशनवर फीडर बस सेवा उपलब्ध आहे, तर तुमचा जे टाईम आहे ते सेव्ह होणार आहे आणि रोडमध्ये कंजेशनला पण कमी होणार आहे. आणि यासोबतच त्या रोडवर जड वाहतूकची कोंडी झाली नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही डायव्हर्जन केलेलं आहे जड वाहतूकच्या. नागपूर ते वर्धाकडे जाणारी जे जड वाहतूक आहे त्यांना मुंडले शाळा कटिंगवरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. त्या दिवशी चंद्रपूर हैदराबाद वर्धाकडून जे जड वाहतूक येणार आहे त्यांना बुट्टीबोरीवरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. हिंगणा अमरावती मार्गे हैदराबाद चंद्रपूर वर्धाकडे जाणारी जड वाहतूक यांना समृद्धी 0 सर्कल येथून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. हैदराबाद वर्धाकडून जबलपूरकडे जाणारी जड वाहतूक यांना बुट्टीबोरी करून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. आणि छत्रपती चौक ते डोंगरगाव ते जे जड वाहतूक चालू आहे त्यांना आम्ही तिथे थांबवणार आहे काही वेळासाठी. आम्ही जे खापरीचे जवळपास जे पुलांचं काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पण आम्ही निर्देश दिलेला आहे की ते रोडला वाईड करतील, त्यांनी केला पण आहे. आणि जे डोंगरगावच्या समोर
जे मेट्रोचं काम चालू आहे त्यांना पण आम्ही निर्देश केला आहे की जेवढा शक्य असेल त्यांना ते रोडला ते ब्रॉडन करतील. AI चा पॉईंट आम्ही दोन ठिकाणी आम्ही AI चा वापर करत आहे. एक तर पार्किंग एरियाजमध्ये एक पार्किंग पाल म्हणून जे पिंपरी चिंचवडमध्ये ते काम करत आहे त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. ते काय करणार आहे की जे पार्किंग एरिया आहे त्याचे व्हेकल काउंट करणार आहे कॅमेरामध्ये AI टूल लावून, आणि किती ते पार्किंग स्पेस यूज झालेली आहे आणि किती शिल्लक आहे त्याचा लाईव्ह अपडेट देणार आहे. त्यासोबतच जे AI निरीक्षक प्रोजेक्ट आहे नागपूर शहर पोलीसच्या त्याचा पण आम्ही वापर करणार आहे. यामध्ये आम्ही 4 केसेसवर वर्क करणार आहे की स्टेडियममध्ये जे लोक येणार आहे ते क्रिमिनल्स आहे किंवा कसे त्याची ते शोध घेणार आहे. दुसरा वेपन डिटेक्ट करणार आहे, जर कोणी वेपन कॅरी केलेला आहे, स्टिक कॅरी केला आहे त्यांना डिटेक्ट करणार आहे. तिसरा सस्पिशियस ॲक्शन्स कोणी करत आहे, काही भांडण करत आहे त्यांना डिटेक्ट करणार आहे. आणि क्राऊडला ते काउंट करणार आहे, किती लोक एंटर केले आणि किती लोक बाहेर आले, कुठे काही क्राऊड डेन्सिटी वाढलेली आहे किंवा जे कुठे जे एक्सपेक्टेड क्राऊड आहे पर स्क्वेअर मीटर त्याचे जास्ती वाढलेली आहे. त्या सगळ्या मुद्देपर हे लाईव्ह ते काम करणार आहे आणि त्या अनुषंगाने आमचे जे पोलीसची टीम्स आहेत ते रिॲक्ट पण करणार आहे.